हरिओम. आज गुरुवार 18 एप्रिल 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. आज ते आपल्याला सांगणार आहेत की संत विषयामध्ये देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. ऐकूया. प्रत्येकजण भक्ती करतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एका परीने विषयाचीच भक्ती करतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी आहे. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणं शक्य नाही. याकरता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणं, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणं, देहबुद्धी विगलित होणं ही होय. आता देहरक्षण परमात्मा प्राप्तीकरता करावं. केवळ विषय सेवना करता जगणं असेल तर त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असतं त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचं असतं. प्रेम आणि उपचार यांचा अनोन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंताचं प्रेमही वाढतं. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसतं, उलट थोडं दुःखच वाटतं. पण त्यामुळे आईला बरं वाटतं म्हणून ती तसं करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करतच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधला आहे वगैरे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषय दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होतं असं म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्ष लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो ना. नाम कधीच वाया जात नाही बरं. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असं समजावं. मग ते विषय प्राप्ती करता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरता नाम खर्च करू नये, नामाकरता नाम घ्यावं. नाम आपलं सर्वस्व वाटलं पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.